भाज्या आणायला आता मार्केटमध्ये गेलं की नाही, की छान आपल्याला फ्रेश असे वाटाणे मिळतात आणि त्याच वाटाण्यांपासून काहीतरी आपल्याला छान बनवायचं असते. तर थोड्या वेगळ्या पद्धतीने मी माझ्या मुलीसाठी हे चीज बॉल्स बनवले आहेत. बनवायलाही सोपे आहे आणि मुलांना फार आवडतात सुद्धा. तर रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी वाटाणे टाकायचे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, जिरे टाकूया मिक्सरमध्ये अशा पद्धतीने जाडसर फिरवून घ्यायचं आहे. कढईत तेल टाकायचं. त्यानंतर थोडेसे पांढरे तीळ टाकले आहे, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो तेलात आपण मिनिटभर परतून घेऊया. त्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले वाटाणे टाकायचे आणि या वाटाण्यांमधला थोडासा कच्चापणा जाईपर्यंत 1-2 मिनिटं तेलात परतून घेऊया. पाऊण वाटी पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया, व्यवस्थित मिक्स करून पाण्याला छान उकळी आली, की त्यात अर्धी वाटी रवा टाकायचा. प्रमाण व्यवस्थित घेतलं की नाही, की पदार्थ पण छान होतो. आता व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थंड होण्यासाठी ताटात काढून घेऊया. एक उकळलेला बटाटा आपल्याला किसून टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता मुलांना चीज आवडतं, तर थोडंसं चीजसुद्धा घेतलेलं आहे. चीज किसून घ्यायचं. छोटासा गोळा हातात घ्यायचा, हातावरच फ्लॅट करून घ्यायचा. थोडंसं यामध्ये चीज टाकायचं. बंद करून आपल्याला अशा पद्धतीने छान हे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. सगळे बॉल्स मी इथे तयार करून घेतले. यावर थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर टाकते, म्हणजे आपले जे बॉल्स आहेत ना, हे वरून छान क्रिस्पी होतात. कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदासुद्धा तुम्ही टाकू शकता. गरम-गरम तेलात आपल्याला हे बॉल्स छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आणि टोमॅटो केचप बरोबर किंवा दही बरोबर तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. सो रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.